चला तर बनवूया शंकरपाळी. आता मी तुम्हाला साहित्य दाखवते. हा आपण 5 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे, रवा आपला बारीक आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, पिठी साखर, आणि हे तूप घेतलेलं आहे, आणि चिमूटभर आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. चला तर आता आपण ह्याच्यात मैदा काढून घेऊया. हा मी चाळून घेतलेला आहे मैदा. ह्याच्यात आपण रवा घालूया 1 वाटी. वाटीचा एकच माप ठेवा. आता मी ही वाटी घेतली आहे म्हणून मी याच वाटीने सगळं काही घेतलेलं आहे. तुम्ही कोणतीही वाटी घ्या, पण तीच वाटीने सगळं मैदा वगैरे सगळं त्याच्यानेच घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण वेलची पूड घातली आहे, साखर घालते मी, साखर आपण थोडी फोडून घेऊ, आणि हा 1 वाटी आपण तूप घालतो. दूध आपलं थोडंसं कोमट आहे या. दूध हे आपण थोडं कोमट, म्हणजे जरा हात जाईल इतकं कोमट घ्यायचंय दूध. आता आधी आपण हे सगळं एकत्र करूया. आपण हे दूध घालू याच्यात. आधी आपण थोडंसंच घालायचंय, थोडं असं चांगलं मळून घ्यायचंय त्याला. तर बघा आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता आपल्याला 10 मिनिटं ठेवायचंय. 10 ते 15 मिनिटं फक्त ठेवून द्यायचंय. चांगलं झाकून ठेवायचंय. चला तर आपण बघूया आता आपलं पीठ कसं करायचं. बघा 15 ते 20 मिनिटं ठेवलात ना तर तुमचं पीठ एकदम असं येईल. आता आपण ह्याला लाटूया. ती मोठा गोळा घेऊ नका, छोटाच घ्यायचा. त्याला व्यवस्थित असं गोल करूया आपण. ते मी तेल तापत ठेवलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुपात पण तळूच शकता, पण मी तेलातच तळणार आहे, कारण तेलात तळून सुद्धा ते खुसखुशीतच लागतं. थोडंसं आपण हाताने असं व्यवस्थित त्याला हे करून घेऊ. थोडंसं पीठ फाटतं, पण त्याला काहीच हरकत नाही. अगदी जोर न देता हळूहळू लाटत जायचं.
एकदम पातळ पण नाही करायचं, थोडा जाडच ठेवायचं. झाले आता आपण परतून घ्या. चिकट झाले तर तेल आपलं थोडस पीठ टाकून बघूया. तर बघा एवढं नॉर्मल तेल पाहिजे. आता आपण ह्यांना एक 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 करून सोडूया. गॅस एकदम फास्ट ठेवायचं नाही आपल्याला, थोडं स्लोच ठेवायचं. साइड साइडला सोडत जायचे. गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्यांना तळून घेऊ. आता त्याला कलर आलेला आहे. बघा आता ह्याला कलर आलेला आहे, थोडा अजून डार्क झाला पाहिजे. आपण याला थोडस फास्ट करून घेऊ. टाकताना आधी स्लोवरच टाकायचे, नंतर मग थोडस फास्ट केलं तरी चालेल. या होत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या लाकडं घेऊ शकतो. आता बघा ह्याला गोल्डन कलर आपला आलेला आहे. आता सारखं ना असं फिरवत राहायचं, म्हणजे आजूबाजूने शंकरपाळ्या एकदम व्यवस्थित खुशखुशीत होतात. जास्त पण करपवू नका, ते बरोबर नाही. आपण याला खाऱ्यामध्ये काढून घेऊ. लगेच गॅस स्लो करायचा आहे आपल्याला. आता या आपण सोडूया. शंकरपाळीला असा वेळ नाही लागत, माप बरोबर असलं ना तर एकदम परफेक्ट होतं. आणि जर तुम्हाला असं वाटलं की एक वाटी, कधीतरी मैद्यामध्ये पण फरक येतात, रवा जाडा असेल किंवा हे असला ना तरी सुद्धा पिठाला थोडंसं म्हणजे लागलं दूध तर वरून अगदी थोडंसंच 2 चमचे असे वर लागले तरी काय हरकत नाही. कंप्लीट फुल वाटी भरून घेतलात ना का एकदम पीठ तुमचं असंच येणार. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका.
आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतं. दाखवते एक. हे बघा, आता मी तुम्हाला ही तोडून दाखवते. हे बघा, बघितला कसा चुरा होतोय तिचा, आहे की नाही? खुसखुशीत मस्त. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की बनवा. खूपच छान शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत.